2 दिवसापूर्वी ध्रुव राठी सगळ्यात मोठा यूट्यूबर इंडियामधला जो मानला जातो, त्यानं एक व्हिडिओ बनवून टाकलेला फेक ब्युटी म्हणून. आणि त्या फेक ब्युटीच्या व्हिडिओवरती थंबनेल लावलेला, म्हणजे व्हिडिओवरती पोस्टर लावलेला जान्हवी कपूरचा. हो, श्रीदेवीची मुलगी आणि अर्जुन कपूरची बहीण जान्हवी कपूरचा त्यानं फोटो लावून त्याच्यावरती फेक ब्युटी असा उल्लेख केलेला. आता जान्हवी कपूरचाच का फोटो लावला? बऱ्याच बॉलिवूडमधल्या लोकांकडून यावरती टीका आलेली आहे. बऱ्याच लोकांनी यावरती कॉमेंट केल्यात की तुला माहिती तर आहे काय कोण आहे ते असं इंटरनेटवरती बऱ्याच गोष्टी चाललेल्या आहेत. पण ध्रुव राठीनं असं का केलं? जान्हवी कपूरनं 2 दिवस अगोदर बांगलादेशमध्ये होत असलेल्या हिंदूच्या विरोधात जे काय कत्तली चाललेल्या आहेत, दंगल चाललेले आहेत, मारामारी चालले आहेत, जीवघेणा प्रकार चालू आहे, त्याच्यासाठी जान्हवी कपूरनं पोस्ट लिहिलेली. आणि ध्रुव राठी नेहमीप्रमाणे जे समाजामध्ये चुकीच्या गोष्टी दिसतात अशा विषयावरती तो विषय मांडत असतो यूट्यूबवरती. मग प्रॉब्लेम कुठं आला? तर बऱ्याच वेळेला त्याचं व्हिडिओ हे BJPच्या अगेन्स्ट, RSSच्या अगेन्स्ट असतात. मग लोकांचं म्हणणं हे झालं की ध्रुव राठीने इंटेन्शनली, जान्हवी कपूरने हा व्हिडिओ बनवला म्हणून इंटेन्शनली ध्रुव राठीनं जान्हवी कपूरला टार्गेट करण्यासाठी फेक ब्युटी म्हणून व्हिडिओ बनवला. आता सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे ध्रुव राठीला जर व्हिडिओ बनवून व्हायरल करायचा असेल तर त्याच्याकडे ऑलरेडी 30 मिलियन फॉलोअर्स आहेत. त्याला व्हिडिओ व्हायरल करायची काही गरज नसते. दुसरी गोष्ट, इंटरनेट हे चालतं ते म्हणजे ट्रेंडिंग न्यूजवरती. आणि करंटली जो व्यक्ती ट्रेंड करतो इंटरनेटवरती त्याच्यावर. आता 2 दिवसामध्ये ट्रेंडिंगला होती श्रीदेवीची मुलगी म्हणजे जान्हवी कपूर. आणि सगळ्यात मोठा मुद्दा तो म्हणजे बांगलादेशमध्ये होत असलेले हिंदू कत्तली. आणि त्याचाच ध्रुव राठीला चांगल्या पद्धतीने माहिती आहे की याचा उपयोग कसा करायचा. त्यानं काय केला? त्यानं या 2 गोष्टी मिक्स केल्या. जान्हवी कपूरचा यूज केला ट्रेंडिंग न्यूज म्हणून आणि त्यानं स्वतःचा मुद्दा मांडला फेक ब्युटीचा, जो की कदाचित बरोबरही असू शकतो. कारण भारतामध्ये काही संपूर्ण जगामध्येच आजकाल फेक ब्युटीचा बराचसा प्रकार चाललेला आहे. बऱ्याच मुली, महिला कॉस्मॅटिकचं प्रोडक्ट यूज करतात. ब्युटी प्रोडक्ट्स, प्लास्टिक सर्जरी असेल किंवा बरेचसे असे मेकअपचे प्रोडक्ट्स असतील ज्यामुळे येणाऱ्या फ्युचरमध्ये नक्की त्यांच्या शरीरावरती त्याचा परिणाम होईल. या 2 गोष्टी त्यानं यूज करून हा व्हिडिओ बनवलेला, जेणेकरून त्याचा ट्रेंडिंगमध्ये व्हिडिओ पण जाईल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याला जे काही मुद्दा मांडायचा आहे मेकअपवरती तो पण मांडला जाईल. पण लोकांनी या 2-3 गोष्टी मिक्स केल्या आणि स्वतःचा कॉन्सेप्ट बनवून इंटरनेटवरती व्हायरल करायला चालू केलं. मग प्रत्येकजण आता बॉलिवूडमधला उठून म्हणतो की जान्हवी कपूरला का टार्गेट केलं ध्रुव राठीने. तर मुद्दा बराचसा क्लिअर आहे जे इंटरनेट डेली यूज करतात त्यांच्यासाठी, की ट्रेंडिंग व्ह्यूज आणि न्यूज आणि इव्हेंट आणि जान्हवी कपूरच्या रिसेंट पोस्टमुळं आणि इंटरनेटमधल्या असलेल्या ट्रेंडिंग न्यूजमुळं ध्रुव राठीनं तिचा बेनिफिट घेतला आणि त्याचा यूज केला. जर जान्हवी कपूरला त्याच्यावरती केस करायची असेल तर ती लिगली करू शकते. पण मला वाटत नाही की यामध्ये त्यानं काही चुकीचं केलं आहे. आता तुम्हाला काय वाटतं याबद्दल नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये.